नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। तर बेटा, इयत्ता 8वीचं आपल्याला गणित विषयामधलं दुसरं प्रकरण समांतर रेषा व छेदिका हे प्रकरण या ठिकाणी सुरुवात करायची आहे। यामधला सराव संच 2.1 मधले जे दोन प्रश्न आहेत ते दोन प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत बेटा। तर सुरुवातीला समांतर रेषा म्हणजे काय बेटा? समांतर रेषा म्हणजे जेव्हा दोन रेषा काढलेल्या असतात। समांतर रेषा हा भाग आपण पूर्वीच्या इयत्तेमध्ये इयत्ता 7वी मध्ये शिकलेला आहे। जेव्हा दोन रेषांमधलं अंतर समान असते तेव्हा त्या दोन रेषांना काय म्हणतात? समांतर रेषा म्हणतात बेटा। समजा अशा प्रकारच्या मी दोन रेषा काढल्या आणि या दोन रेषांमधलं अंतर जर प्रत्येक पातळीवर समान असेल तर या दोन रेषांना म्हणायचं समांतर रेषा। हे बघा, आता ही रेषा ए आहे आणि ही रेषा बी आहे। या दोन्ही रेषांमधलं अंतर प्रत्येक ठिकाणी कसं आहे बेटा? समान आहे, सारखं आहे। हे या दोन बिंदू मधलं अंतर इथं कसं होईल? या दोन बिंदू मधलं सारखं आहे, या दोन बिंदू मधलं सुद्धा सारखं आहे आणि या दोन बिंदू मधलं सुद्धा अंतर कसं आहे? सारखं आहे। म्हणजे प्रत्येक पातळीवर या दोन रेषांमधलं अंतर कसं आहे? समान आहे, सारखं आहे। अशा प्रकारच्या रेषांना म्हणायचं समांतर रेषा। आणि समांतर रेषा आणि त्याच्यामध्ये पुन्हा काय सांगितलं? छेदिका। छेदिका म्हणजे दोन रेषांना जी एखादी रेषा छेदते अशा प्रकारच्या रेषेला म्हणायचं या रेषांची छेदिका। आता ही रेषा आहे, रेषा एम काढली मी। रेषा एम ही रेषा ए व रेषा बी ला या ठिकाणी काय करते? छेदते बेटा। मग अशा प्रकारे समांतर रेषा व छेदिका यामुळे कोणकोणत्या प्रकारचे आपले कोन तयार होतात आणि या कोन हे संगत कोन, व्युत्क्रम कोन आणि आंतर कोन या तीन कोनांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे या प्रकरणामध्ये। मग सराव संच 2.1 मध्ये आपल्याला तेच पूर्ण अभ्यास करायचा आहे। तर यामधला पहिला प्रश्न आहे बेटा, सोबतची आकृती पहा। आकृतीत कोणांची नावे एका अक्षराने दाखवली आहेत, त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा। आता ही आकृती सांगितलेली आहे। या आकृतीमध्ये काय दाखवलं बेटा? दोन रेषा दाखवल्या आहेत। या दोन रेषा समांतर जरी नसल्या तरी ते ह्या दोन रेषा आहेत आणि या दोन रेषांना एका छेदिकेने काय केलेलं आहे बेटा? छेदलेलं आहे। या दोन रेषा समांतर नाहीत बेटा, मी तुम्हाला सांगत आहे। समांतर का नाहीत? तर या दोन रेषांमधलं अंतर सुरुवातीला इकडे कसं आहे? जास्त आहे, परंतु ते हळूहळू कमी कमी होत गेलेलं आहे। आणि या दोन्ही रेषा पुढे जर समजा रेषा कशी असते? दोन्ही बाजूंनी अमर्याद असते, हे दाखवण्यासाठी रेषेवर बाण असतो। मग ह्या जर दोन रेषा पुढे पुढे वाढवल्या तर दोन रेषा एकमेकांना पुढे छेदू शकतात, म्हणून ह्या रेषा समांतर रेषा नाहीत। तर या दोन रेषांना या ठिकाणी तिसरी एक छेदिका दाखवलेली आहे। मग या छेदिकेमुळे या ठिकाणी संगत कोणाच्या जोड्या आणि आंतर व्युत्क्रम कोणाच्या कोणत्या जोड्या तयार झाल्या याचा आपल्याला या ठिकाणी प्रश्न सोडवायचा आहे। तर संगत कोन म्हणजे काय बेटा? संगत कोन, आता या ठिकाणी कोन पी, कोन क्यू, कोन आर व कोन एस तयार झाले। या ठिकाणी या छेदनबिंदूला कोन डब्ल्यू, कोन एक्स, कोन वाय व कोन झेड हे चार कोन तयार झाले बेटा। म्हणजे या पूर्ण आकृतीमध्ये एकूण 8 कोन आहेत। तर यामध्ये संगत कोन कोणते आहेत? संगत कोन कशाला म्हणायचं? संगत कोन म्हणजे ही जे छेदिका आहे बेटा, छेदिकेच्या एकाच बाजूला असतात संगत कोन, छेदिकेच्या एकाच बाजूला असतात आणि छेदिकेवर नसणाऱ्या भुजा। आता ही संगत कोनाच्या भुजा, एक भुजा छेदिकेवर असते आणि एक भुजा छेदिकेच्या वेगळ्या बाजूला असते, छेदिकेच्या दुसऱ्या बाजूला असते, छेदिकेवर नसते। मग छेदिकेवर नसणाऱ्या भुजा एकाच बाजूला असतात, म्हणजेच छेदिकेवर एक बाजू असते आणि छेदिकेवर नसणाऱ्या भुजा एकाच बाजूला असतात आणि छेदिकेवर असणाऱ्या भुजा एकच दिशा दर्शवतात। छेदिकेवर असणाऱ्या भुजा एकच दिशा दर्शवतात। म्हणजे बघा, कोन पी व कोन डब्ल्यू ह्या काय आहेत? हे काय आहेत? संगत कोन आहे, कोन पी आणि कोन डब्ल्यू। म्हणजे काय आहे? कोन पी मध्ये एक भुजा कशी आहे? छेदिकेवर आहे, एक भुजा छेदिकेवर आहे आणि कोन डब्ल्यू ची सुद्धा एक भुजा छेदिकेवर आहे। आणि छेदिकेवर ह्या ज्या दोन भुजा आहेत, दोन्ही भुजांची दिशा कशी आहे बेटा? एकच दिशा दर्शवत आहेत। म्हणजे दोन्ही दिशा कशा आहेत? वरच्या बाजूला गेलेल्या आहेत, कोन पी आणि कोन डब्ल्यूच्या। आणि छेदिकेवर नसणाऱ्या भुजा कशा आहेत? एकाच दिशेला आहेत। यांचं तोंड कसं आहे? दोन्ही भुजांचं एकाच दिशेला आहे। म्हणजे कोन पी कुठं तयार झाला? या ठिकाणी अशा प्रकारे कोन पी तयार झाला। मग छेदिकेवर नसणाऱ्या भुजा ह्या दोन्ही कशा आहेत? एकाच दिशेला आहेत आणि छेदिकेवर असणाऱ्या भुजा सुद्धा कशा आहेत? ते एकच दिशा दर्शवतात, छेदिकेवर असणाऱ्या भुजा आणि छेदिकेवर नसणाऱ्या भुजा सुद्धा
छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत असं म्हणता येईल. अशा प्रकारच्या कोनाच्या जोड्यांना संगत कोन असं म्हणतात. मग कोन P चा संगत कोन कोणता बेटा? कोन W आहे या ठिकाणी, कोन W. कोन Q चा संगत कोन? तर अशाच प्रकारे कोन P हा छेदिकेच्या डाव्या बाजूला आहे. मग कोन Q हा कोणत्या बाजूला आहे बेटा? छेदिकेच्या उजव्या बाजूला आहे. आणि कोन Q मध्ये ही भुजा जी आहे छेदिकेवरची भुजा वरच्या बाजूला गेली आहे आणि तशाच प्रकारे कोन X मध्ये सुद्धा छेदिकेवरची भुजा वरच्या बाजूला गेली आहे. म्हणजे छेदिकेवर ज्या भुजा आहेत त्या एकाच दिशेला आहेत आणि छेदिकेवर नसणाऱ्या भुजा ह्या कशा आहेत? ह्या सुद्धा एकाच दिशेला आहेत. छेदिकेवर नसणाऱ्या भुजा म्हणजे उजवीकडे गेल्या छेदिकेवर नसणाऱ्या भुजा आणि छेदिकेवर असणाऱ्या भुजा एकच दिशा दर्शवतात वरची. अशा प्रकारचे कोन Q आणि कोन X हे काय आहेत? संगत कोन आहेत. तसेच कोन R व कोन, आता कोन R हे छेदिकेवरच्या भुजा कशा आहेत? कोन R कसा तयार झाला? बघा, इथून असा कोन R तयार झाला. छेदिकेवरच्या भुजा कशा आहेत? एकाच दिशेला गेलेल्या आहेत खालच्या दिशेला आणि छेदिकेवर नसणाऱ्या भुजा एकाच बाजूला आहेत. छेदिकेच्या एकाच बाजूला म्हणजे कोन R आणि कोन Y छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत आणि छेदिकेवर नसणाऱ्या भुजा ह्या एकाच दिशेला गेल्यात आणि ह्या एकाच बाजूला आहेत. म्हणजेच कोन R चा संगत कोण कोणता? कोन Y आहे बेटा. अशाच प्रकारे कोन S चा संगत कोन सुद्धा कोणता? कोन Z आहे. हे तुम्हाला समजलं असेलच. अशा प्रकारचे आपण इथं संगत कोनांच्या 4 जोड्या लिहिलेल्या आहेत. आता आंतरव्युत्क्रम कोनांच्या जोड्या. व्युत्क्रम कोन म्हणजे काय बेटा? समजून घ्या. व्युत्क्रम कोन म्हणजे बघा छेदिकेच्या, आता बघा हे कोन P व कोन Y हे व्युत्क्रम कोन आहेत. कोन S व कोन X हे व्युत्क्रम कोन आहेत. म्हणजे छेदिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. व्युत्क्रम कोन कोणते असतात? छेदिकेच्या विरुद्ध बाजूला असतात आणि छेदिकेवर असणाऱ्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात. छेदिकेवर असणाऱ्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात. जसं आपण संगत कोनामध्ये काय सांगितलं होतं? छेदिकेवर असणाऱ्या भुजा हे एकच दिशा दर्शवतात. या ठिकाणी छेदिकेवर असणाऱ्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात. बघा, आता कोन S आहे. कोन S ची छेदिकेवरची भुजा ही जी आहे ही भुजा खालची दिशा दर्शवते आणि कोन X ची छेदिकेवर असणारी भुजा ही अशी वरच्या बाजूला गेलेली आहे. म्हणजे हे छेदिकेवर असणाऱ्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात. ही भुजा अशी खालच्या बाजूला आलेली आहे आणि ही भुजा वर गेलेली आहे म्हणजे विरुद्ध दिशा झाली. आणि छेदिकेवर नसणाऱ्या भुजा, छेदिकेवर ही भुजा आहे का? छेदिकेवर नाही आणि ही भुजा सुद्धा नाही. मग ह्या दोन्ही भुजा कशा आहेत? विरुद्ध दिशेला आहेत. एक डाव्या बाजूला आहे तर एक उजव्या बाजूला आहे. अशा प्रकारच्या कोनांच्या जोड्यांना म्हणायचं व्युत्क्रम कोन म्हणायचं. आणि आंतरव्युत्क्रम कोन म्हणजे काय झाले? हे दोन छेदिकेच्या आतल्या बाजूला असतात बेटा. कुठे असतात? दोन रेषांच्या आतल्या बाजूला असतात. सॉरी, दोन ह्या ज्या रेषा आहेत या दोन रेषांच्या आतल्या बाजूला आंतरव्युत्क्रम कोन असतात आणि बाह्य व्युत्क्रम कोन ह्या दोन रेषांच्या बाहेरच्या बाजूला असतात. म्हणजे कोन P आणि कोन Y, कोन Q आणि कोन Z हे बाह्य व्युत्क्रम कोन झाले. कोन S आणि कोन X, कोन R आणि कोन W हे आंतरव्युत्क्रम कोन झाले. हे समजून घ्या बेटा. बाह्य म्हणजे बाहेरच्या बाजूला, म्हणजे ह्या रेषांच्या बाहेरच्या बाजूला जे कोन आहेत त्यांचं बाह्य व्युत्क्रम कोन म्हणतात आणि ते कसे असतात? छेदिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. हे या डाव्या बाजूला एक कोन असलं तर उजव्या बाजूचा दुसरा घ्यायचा आणि उजव्या बाजूचा कोणता घ्यायचा? तर छेदिकेच्या विरुद्ध बाजूला असून सुद्धा छेदिकेच्या विरुद्ध बाजूला आहेत आणि ह्या ज्या रेषा आहेत ह्या रेषा कशा आहेत? परस्परांच्या विरुद्ध दिशेला असलेल्या रेषेमध्ये आहेत. ते म्हणजे छेदिकेवर नसणाऱ्या भुजा कशा आहेत? विरुद्ध बाजूला गेलेल्या आहेत. छेदिकेवर नसणाऱ्या भुजा. अशा प्रकारच्या कोनाच्या जोड्याला आंतरव्युत्क्रम कोन म्हणतात आणि ह्याला बाह्य व्युत्क्रम कोन म्हणतात. मग आंतरव्युत्क्रम कोनाच्या कोणत्या जोड्या आहेत? कोन S ची जोडी कोणती? कोन X. आणि कोन W ची जोडी कोणती? कोन R. तर बेटा अशा प्रकारे आपण सरावाचे 2.1 मधला या पहिल्या प्रश्नाच्या माध्यमातून आपण संगत कोन म्हणजे काय आणि आंतरव्युत्क्रम कोन म्हणजे काय यांच्या जोड्या आपण शिकलेल्या आहेत. लगेच आपण दुसरा प्रश्न बघूया. तर बेटा या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे, शेजारील आकृतीत दाखवलेले कोन पहा, खालील जोड्या दर्शवणारे कोन लिहा. आता पहिला आहे याच्यामध्ये आंतरव्युत्क्रम कोन, संगत कोन आणि आंतरकोन
ही आपण आकृती बघायची आणि यावरून या आकृतीमध्ये आंतर व्युत्क्रम कोनांच्या कोणत्या जोड्या आहेत, संगत कोनांच्या कोणत्या जोड्या आहेत आणि आंतर कोनांच्या कोणत्या जोड्या आहेत हे आपल्याला जोड्या लिहायच्या आहेत बेटा. तुम्हाला आत्ताच सांगितलं मी आंतर व्युत्क्रम कोन म्हणजे काय. व्युत्क्रम कोन म्हणजे छेदिकेच्या कसं असतात. आता ह्या दोन रेषा आहेत बेटा. आपल्या पूर्वीच्या उदाहरणामध्ये दोन रेषा ह्या ज्या होत्या ते आडव्या होत्या, तर या ठिकाणी उभ्या रेषा आहेत थोड्याशा. मग या उभ्या रेषामध्ये व्युत्क्रम कोन कशाला म्हणायचं, आणि ह्या दोन रेषांची ही काय आहे, छेदिका आहे. मग व्युत्क्रम कोनामध्ये छेदिकेच्या कोणत्या बाजूला असतात, व्युत्क्रम कोन विरुद्ध बाजूला असतात बेटा. तुम्हाला आता सांगितलं विरुद्ध बाजूला असतात, छेदिकेच्या विरुद्ध बाजूला. एक उजव्या बाजूला असेल तर दुसरा डाव्या बाजूला असतो. आणि जी भुजा या व्युत्क्रम कोनाच्या ज्या छेदिकेवर नसणाऱ्या भुजा कशा असतात, विरुद्ध दिशेला असतात. म्हणजे विरुद्ध बाजूला असतात हे दोन कोन, आणि छेदिकेवर नसणाऱ्या भुजा कशा असतात, विरुद्ध दिशेला असतात. आणि छेदिकेवरील भुजा सुद्धा कशा असतात, एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतात. समजा ह्या छेदिकेवरील ही भुजा कशी आहे, खालच्या बाजूला आलेली आहे, तर याच्या विरुद्ध दिशेला म्हणजे ही कुठं जाते, वरच्या बाजूला जाते. म्हणजेच ही जी भुजा आहे, छेदिकेवरची खालच्या बाजूला आलेली भुजा आहे, याच्या विरुद्ध कोणती, वरच्या बाजूला गेलेली भुजा. आणि हा कोन बी जो आहे छेदिकेच्या उजव्या बाजूला आहे. छेदिकेच्या कोणत्या बाजूला आहे बेटा, उजव्या बाजूला आहे. तर याच्या विरुद्ध छेदिकेच्या डाव्या बाजूला असलेला कोन एच हा याचा काय होईल, आंतर व्युत्क्रम कोन होईल. ह्या दोन छेदिकेच्या या दोन रेषांच्या मधल्या भागाला, अंतर भागामध्ये हे आंतर व्युत्क्रम कोन असतात. आणि बाह्य व्युत्क्रम कोन कुठे असतात, या दोन रेषांच्या बाहेरील बाजूला असतात. म्हणजे कोन ए आणि कोन जी हे बाह्य व्युत्क्रम कोन आहेत. कोन डी आणि कोन एफ हे बाह्य व्युत्क्रम कोन आहेत बेटा. याच्यामध्ये विचारलेले नाही, तुम्हाला पण सांगत आहे. कोन ए आणि कोन जी हे बाह्य व्युत्क्रम कोन आहेत, आणि कोन डी आणि कोन एफ हे सुद्धा बाह्य व्युत्क्रम कोन आहेत. म्हणजेच काय, अजून एकदा सांगतो, व्युत्क्रम कोन म्हणजे छेदिकेवर असणाऱ्या भुजा, लक्षात घ्या बेटा, छेदिकेवर असणाऱ्या भुजा ह्या परस्परांच्या कोणत्या दिशेला असतात, विरुद्ध दिशेला असतात. छेदिकेवर असणाऱ्या भुजा. आता बाह्य व्युत्क्रम कोनामध्ये बघा, ही भुजा वर गेली आणि ही भुजा खाली आली. मग बघा हे, आणि ही झाली छेदिकेच्या उजव्या बाजूला आणि ही झाली छेदिकेच्या डाव्या बाजूला. म्हणजे छेदिकेवर असणाऱ्या भुजा विरुद्ध दिशेला आणि छेदिकेवर नसणाऱ्या भुजा विरुद्ध दिशेला, आणि छेदिकेवर नसणाऱ्या भुजा ह्या परस्परांच्या हे सुद्धा कशा असतात, विरुद्ध दिशांना असतात. एक छेदिकेच्या उजव्या बाजूला असेल तर दुसरी छेदिकेच्या डाव्या बाजूला असते. अशा प्रकारच्या जोड्यांना बाह्य व्युत्क्रम कोन म्हणतात. आणि आंतर व्युत्क्रम कोन म्हणजे दोन रेषांच्या मधल्या बाजूला असतात. यांच्यामध्ये सुद्धा तसंच छेदिकेवर असणाऱ्या भुजा ह्या सुद्धा कशा परस्परांच्या विरुद्ध दिशेला. ही अशी दिशा खालच्या दिशेला असेल तर ही कुठे आहे, वरच्या दिशेला. आणि म्हणजे ही उजवीकडे गेली तर ही कुठे, डावीकडे. आणि छेदिकेवर नसणाऱ्या भुजा ह्या परस्परांच्या कशा आहेत, एक उजव्या बाजूला असेल तर दुसरी डाव्या बाजूला, एक डाव्या बाजूला असेल तर दुसरी उजव्या बाजूला. मग आंतर व्युत्क्रम कोनाच्या कोणत्या जोड्या आहेत, बी आणि एच. कोन बी आणि कोन एच, कोन बी व कोन एच. आणि दुसरी कोन सी व कोन ई, कोन सी व कोन ई. ह्या दोन आंतर व्युत्क्रम कोनांच्या जोड्या आहेत बेटा. बाह्य व्युत्क्रम कोनाच्या जोड्या तुम्हाला आता सांगितल्या. परत एकदा सांगतो, कोन ए व कोन जी, कोन डी व कोन एफ ह्या बाह्य व्युत्क्रम कोनांच्या जोड्या आहेत. आता संगत कोन म्हणजे काय बेटा, संगत कोन म्हणजे आता बघा, परत ही आकृती बघा, ह्या दोन रेषा आहेत. या दोन रेषांच्या संगत कोन कशा असतात, छेदिकेवर असणाऱ्या भुजा. आता कोन डी आणि कोन एच हे परस्परांचे संगत कोन आहेत. छेदिकेवर ह्या ज्या भुजा आहेत, ही भुजा जी आहे छेदिकेवर, आणि ही भुजा जी आहे छेदिकेवर असणाऱ्या भुजा ह्या एकाच दिशेला आहेत. जसं व्युत्क्रम कोनामध्ये विरुद्ध दिशेला होत्या, या दोघांच्या दिशा कशी आहे, एकच. ही वरच्या बाजूला डाव्या बाजूला गेली, ही सुद्धा कुठे गेली, डाव्या बाजूला गेली. आणि छेदिकेवर असणाऱ्या भुजा एकाच दिशेला, आणि छेदिकेवर ज्या भुजा नाहीत त्या सुद्धा कशा आहेत, छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत. छेदिकेवर ज्या भुजा नाहीत, आता ही भुजा जी आहे आणि ही भुजा आहे ती छेदिकेवर नसलेल्या भुजा एकाच दिशेला, आणि छेदिकेवर असणाऱ्या भुजा सुद्धा एकाच दिशेने आहेत. अशा प्रकारच्या कोनांच्या जोड्यांना संगत कोन म्हणायचं. म्हणजे कोन डी आणि कोन एच, कोन डी व कोन एच, कोन डी कोन एच बेटा. त्यानंतर कोन ए कोन ई,
कोन ए व कोन ई. हे बघा, कोन डी, कोन एच, कोन ए व कोन ई, कोन सी व कोन जी. छेदिकेच्या हे कशा आहेत, छेदिकेवर असणाऱ्या भुजा ह्या एकाच दिशेला, बघा ही खालच्या दिशेला आहे म्हणजे तिकडे उजवीकडे आहे, ही सुद्धा उजवीकडे आहे. आणि छेदिकेवर नसणाऱ्या भुजा सुद्धा छेदिकेच्या एकाच बाजूला, कोन सी आणि कोन जी आणि कोन बी आणि कोन एफ. कोन सी व कोन जी. 4 नंबर कोन बी व कोन एफ. ह्या संगत कोणांच्या 4 जोड्या आहेत बेटा. आता अंतरकोन म्हणजे काय, अतिशय सोपी बाब आहे. अंतरकोन 2 रेषांच्या आतल्या बाजूला असणाऱ्या कोणांच्या जोड्यांना अंतरकोन म्हणतात. ह्या 2 रेषा ज्या आहेत बेटा, 2 रेषांच्या अंतर्भागामध्ये असणाऱ्या कोन आणि हे छेदिकेच्या एकाच बाजूला असतात, छेदिकेच्या एकाच बाजूला असतात. व्युत्क्रम कोनामध्ये छेदिकेच्या विरुद्ध बाजूला होते आणि हे कसे आहेत, हे एकाच बाजूला, छेदिकेची ही एकच बाजू आहे समजा खालची बाजू, आणि या खालच्या बाजूला 2 रेषांच्या मध्ये असलेले कोन म्हणजे अंतरकोन. आता हे सी आणि एच, बी आणि ई ह्या कोणत्या झाल्या, अंतरकोनांच्या जोड्या झाल्या बेटा. म्हणजे ह्या 2 रेषांच्या एकाच बाजूला आहेत, 2 रेषांच्या मध्ये आहेत आणि छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत. हे 2 कसे छेदिकेच्या वरच्या बाजूला आहेत आणि हे 2 कसे छेदिकेच्या खालच्या बाजूला आहेत. अशा प्रकारच्या कोणांना अंतरकोन म्हणतात. खूप सोपा भाग आहे अंतरकोनांचा. छेदिकेच्या एकाच बाजूला असतात आणि 2 रेषांच्या मध्ये असतात, अशा प्रकारच्या कोणाच्या जोड्यांना अंतरकोन असं म्हणतात. मग कोन बी व कोन ई आणि दुसरी जोडी कोन सी व कोन एच. अशा प्रकारे आपण या 2 उदाहरणांच्या द्वारे अंतरकोन म्हणजे काय, संगत कोन म्हणजे काय, आंतर व्युत्क्रम कोन म्हणजे काय आणि बाह्य व्युत्क्रम कोन म्हणजे काय, हा सर्व भाग शिकलेला आहे. अतिशय महत्वपूर्ण आहे बेटा. इयत्ता 9वी 10वीच्या भूमितीसाठी हा भाग पूर्ण शिकणे महत्वपूर्ण आहे, आवश्यक आहे. तरी सर्व विद्यार्थी मित्रांनी याचा अभ्यास करावा व हे सर्व लक्षामध्ये ठेवावं. तर बेटा, आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व व्हिडिओवर लाईक व कमेंट सुद्धा अवश्य करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओसह. धन्यवाद.